श्री गणेशाय नमः. कुंभ राशी. नियतीच्या दारावर भविष्याचा भयंकर झटका मिळणार. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. तुमच्या शांत विचाराधीन आणि संयमी जीवनाचा पाया हादरून टाकणारा नियतीने रचलेला एक विलक्षण आणि रहस्यमय क्षण अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. या वर्षाची कार्तिक पौर्णिमा देव दिवाळी हा केवळ दिव्याचा उत्सव नसेल तर तो तुमच्या नशिबाच्या पानावर एक असा आत्मिक स्फोट घडवणार आहे जो एकाच वेळी तुमच्या मनात बदलाची भावना, भीती आणि नवीन युगाच्या आगमनाची उत्कट उत्सुकता निर्माण करेल. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या कल्पनांना जपले, जी मोठे स्वप्न पाहिलीत, आपल्या मुलाबाळाचा, बायको, आई बाबाच्या स्वप्नासाठी झगडत आहात आणि ज्या मैत्रीच्या नात्यावर विसंबून राहिलात, त्यापैकी काही तात्काळ कोसळणार आहेत. तुमच्या आत्म्याच्या सर्वात खोल कोपऱ्यात दडलेलं वास्तव्य सत्य आता उघड होणार आहे. या पौर्णिमेनंतर तुमच्या दैवी शक्तीची ताकद येईल, जी तुमच्या जवळच्या व समविचारी व्यक्तीच्या मनात काय दडलं आहे ते तुम्हाला सहज समजेल आणि ते सत्य तुम्हाला क्षणभर विचलित करणार आहे आणि मनात भावनिक गोंधळात तुम्हाला टाकणारा सुद्धा आहे. पण मित्रांनो, याच भावनिक गोंधळाच्या पडद्याआड एक अविश्वसनीय चमत्कार दडलेला आहे. येणाऱ्या पौर्णिमेला तुमच्या घरात व अदृश्य शक्तीने व्यापलेला पाहुणा प्रवेश करणार आहे. तो कोणी माणूस असेल की एखादी ऊर्जा जी ब्रह्मांडाने पाठवली आहे तुमच्यासाठी. तुम्ही जे आतापर्यंत दुःख सहन केलंय, ज्या परेशानीतून तुम्ही जात आहात, ते शनिदेव बघत आहे. तुमच्या चांगल्या कर्मामुळे शनिदेव तुम्हाला तुमचे इच्छित फळ देणार आहे. त्यासाठी एक अदृश्य पाहुणा तुमच्या उंबरठ्यावर पाऊल टाकत आहे, जो सरस्वतीच्या रूपात येईल की शनीच्या कर्म शक्तीच्या रूपात हा तुम्हाला पुढे समजेलच, कारण त्याबद्दल विस्तृत मी सांगितलं आहे. त्याचं नाव ऐकून तुमच्या अंगावर विचाराचा एक काटा येईल, कारण तो केवळ एक समाधान घेऊन येत नाही, तर तुमच्या अनेक जन्माच्या पाप पुण्याच्या कर्माचा हिशोब घेऊन येत आहे. तुमची दीर्घकाळ थांबलेली कामे असो, अचानक स्फोटासारखी असे पुढे सरकतील. दुःखाचे दिवस सुखात बदलतील. तुमच्या आर्थिक अडचणीत मात करून नवीन कल्पनावर आधारित सोनेरी संधी तुमच्या दारात उभे राहतील. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा दैवी चमत्कार फुकट मिळणार नाही. या प्रवासात तुमच्या धैर्य आणि श्रद्धेची कसोटी लागणार आहे. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलून टाकणारे 7 मोठे निर्णय, 7 मोठे हादरे आणि 7 मोठे आशीर्वाद या पौर्णिमेनंतर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी तयार केलेत. तुमच्या दारावर येणारा पाहुणा तुमचा उद्धार करता आहे की तुमच्या अहंकाराचा अंत करणारा, याचे उत्तर नियतीने याच पौर्णिमेच्या रात्री लपवले. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर सच्चे महादेवाचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय शंभू महादेव कृपा करा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. येणारे दिवस तुमच्यासाठी भाग्याचे असतील मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या कार्तिक पौर्णिमेची सर्वात मोठी आणि थरारक घटना म्हणजे तुमच्या घरात येणारी रहस्यमय अदृश्य शक्तीचं आगमन. जसं की कुंभ राशीच्या व्यक्ती शांत स्थिर जीवनात एक अदृश्य ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. हा पाहुणा साधा सुद्धा नाहीये. हा आहे धनलक्ष्मीचा अदृश्य अवतार आणि तिच्यासोबत नारायणाचा धर्म संरक्षक अंश. कल्पना करा, तुमच्या घरात केवळ संपत्ती नाही तर थेट धर्म आणि आत्मशुद्धीचा प्रकाश घेऊन येणारा कोणीतरी अदृश्यपणे प्रवेश करत आहे. या क्षणी तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, तो पाहुणा नेमका कोण आहे आणि तो कोणत्या रूपात प्रकट होईल? हा पाहुणा कोणत्या विशिष्ट रूपात तुमच्या समोर येऊ शकतो मित्रांनो, ज्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल? कदाचित तो तुमच्या आयुष्यात अचानक आलेला जुना मित्र, एक सवंगडी असेल जो तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवेल. कदाचित दरवाजावर अचानक आलेली किंवा रस्त्यावर भेटलेली वयोवृद्ध स्त्री असेल, जी तुमच्या पुढे खाण्यापिण्यासाठी हात पसरवत असेल आणि तिने दिलेले आशीर्वाद तुम्हाला अलौकिक अशी शक्ती देतील. किंवा सर्वात भयानक, तो एक अज्ञात अतिथी सुद्धा असेल, ज्याच्या नजरेतून किंवा शब्दातून तुम्हाला त्या दैवी शक्तीची फक्त एक झलक मिळेल आणि तुम्ही अंतर्मनापर्यंत हादरून जाल. या पौर्णिमेनंतर तुमच्या घरी एखादा साधू सुद्धा येऊ शकतो. साधूच्या नजरेत, बोलण्यात सर्व दुःखांची मुळं तुम्हाला मिळतील मित्रांनो. या वरीलपैकी कोणीही तुम्हाला भेटलं तर समजून जा, तुमच्या नशिबाचा केंद्रबिंदू बदललेला आहे आणि ब्रह्मांडाने तुमच्याकडे त्याला पाठवलंय. हा पाहुणा तुम्हाला भेटण्यापूर्वी नंतर तुम्हाला काही सूक्ष्म आणि थरारक संकेत सुद्धा मिळतील ब्रह्मांडाकडून. हे संकेत तुमचे नशीब बदलण्याची साक्ष देत आहे.
जसं की घरात अचानक एका अपरिचित पण अत्यंत पवित्र गंधाची अनुभूती तुम्हाला येईल. जणू कोणीतरी दिव्य शक्ती तुमच्या अगदी जवळून गेली आहे. जसे की तुम्ही घरात लावलेला एक लहानसा दीपक अचानक तीव्र तेजस्वी होईल आणि त्याची ज्योत आपोआप थरथरायला फडफडायला लागेल. हे चिन्ह असेल की एखादी अलौकिक शक्ती तुमच्या अगदी जवळ आहे. मनात वर्षानुवर्षे साचलेली अस्वस्थता, ताण असेल किंवा नकारात्मक विचार अचानक अचानक तुमच्या मनात शांत होतील. आणि ही शांतता क्षणभर तुम्हाला असं भीतीदायक वाटू शकते, कारण इतक्या मोठ्या बदलासाठी तुम्ही मानसिकरित्या तयार नसाल. हा दैवी पाहुणा तुमच्या घरात केवळ धन देण्यासाठी येत नाही, तर तुमच्या मागील कर्माचा हिशोब पूर्ण करून तुमच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्यासाठी येतोय. तुमचे स्वागत, तुमची श्रद्धा आणि तुमचा नम्रपणाच ठरेल की तुमची ही ऊर्जा तुमच्या घरात कायम टिकेल की नाही. पुढे बघूया की हा दैवी पाहुणा आल्यानंतर तुमच्या नात्यामध्ये, भावनामध्ये तसे तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कोणते मोठी उलथापालथ होणार आहे. जसं की नात्यातील भावनिक स्फोट आणि दडपलेल्या दुःखाचा महाविस्फोट होणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशात तुमचं बाह्य जग प्रकाशित होईलच, पण त्याचवेळी तुमच्या अंतर्मनातील काळोख्यात दडलेले भावनिक सत्य एका थेट महाविस्फोटासारखे तुमच्या समोर उभं राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचा शांत आणि वरवर नियंत्रण दिसणाऱ्या भावना आता अखंड धबधब्यासारख्या उफाळून बाहेर पडतील. हा भावनिक स्फोट तुमच्या आयुष्यातील नात्याच्या मुलांना मुळासकट हलवून टाकेल. अनेक वर्षापासून तुम्ही ज्या वैयक्तिक भावनावर जबरदस्तीने पांघरून घातले होते, ज्या दुःखद आठवणींना, वैफल्यांना आणि निराशाला दाबून ठेवले होते, ती सर्व गुपिते, न सांगितलेली ओढ, मनातील कटू गूढ सत्य अचानक उघड पडायला लागतील. सर्वात मोठी कसोटी तर तुमच्या जवळच्या आणि विश्वासू नात्याची असेल, कारण जवळच्या व्यक्तीचे रहस्य, भावनिक गोंधळ, जसं की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल, कुटुंबातील सदस्याबद्दल किंवा अगदी तुमच्या जीवाभावाच्या मित्राबद्दल एक असे लपलेले सत्य कळेल जे तुमच्या मनाला खोलवर घायल करू शकते. या सत्यामुळे तुमच्या मनात तीव्र मानसिक तणाव, गोंधळ निर्माण होऊ शकतो. हा क्षण अत्यंत विचलित करणारा, भीतीदायक असेल तुमच्यासाठी. जेव्हा विश्वास आणि संशय यांच्यातील रेषा धुसर होईल, तेव्हा तुम्हाला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागेल मित्रांनो. त्यासोबत अनेक वर्षाची भावनिक घुसमट आता मुक्तीचा श्वास घेण्यासाठी बाहेर पडेल या पौर्णिमेनंतर. कारण तुम्ही शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल, पण नियती तुम्हाला सत्य स्वीकारून अधिक सक्षम होण्यासाठी भाग पाडेल. या काळात तुम्हाला भीती, नैराश्य, एकटेपणाच्या भावनाचा तीव्र अनुभव येईल, पण हा अनुभव म्हणजे तुमच्या नात्यामध्ये साचलेलं विष बाहेर पडण्याची प्रक्रिया असेल. तुमचा मानसिक तणाव वाढेल, पण हा तणाव एका मोठ्या बदलाची चाहूल असेल. तुम्हाला क्षणभर वाटेल की हे सर्व सहन करणे अशक्य आहे, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवून आयुष्याच्या नियंत्रणाची सूत्रे पुन्हा हातात घ्याल. हा उद्रेक तुमच्या भावनिक पुनर्जन्माचा आणि खऱ्या आत्मिक शांततेकडे वाटचाल करण्याची पहिला आणि शक्तिशाली टप्पा असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भावनिक उलथापालथीनंतर तुमच्या आयुष्यात एक मोठे शुद्धीकरण होईल. लक्षात घ्या, काही जुनी, पोकळ, ओझी वाटणारी व तुमच्या प्रगतीला भावनिक अडथळा आणणारी नाती स्फोटात तुटून पडणार आहेत. त्यांचे तुटणे वेदनादायक असेलच, यातना देणारे असले तरी तुमच्या आत्मिक मुक्तीसाठी आणि आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आवश्यक आहे मित्रांनो. त्यासोबतच या कार्तिक पौर्णिमेला दैवी पाहुण्याचे आगमन तुमच्या आयुष्यात केवळ भावनिक बदल घडवून आणणार नाही, तर तुमच्या आर्थिक नशिबाला एका क्षणात कलाटणी देणार सुद्धा आहेत. कुंभ राशीसाठी हा काळ आर्थिक महास्फोटाचा असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, कारण कारण तुमची मेहनत आणि मागील वर्षातील मेहनतीचे फळ आता अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल. जसं की तुमच्याकडे अचानक श्रीमंतीची संधी मिळेल. तुमच्यासाठी सोन्याचे दिवस सुरू होतील. धनयोगाची निर्मिती होईल. आर्थिक भरभराट होताना दिसेल. अचानक उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अडकलेली कर्ज असो, जुनी मालमत्ता असो किंवा शेअर बाजारातील एखाद्या अनपेक्षित निर्णयामुळे मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. काही तुम्ही फार प्रयत्न न करताही ठप्प झालेले पैसे तुमच्याकडे परत येतील. त्यासोबत तुमच्यासाठी आर्थिक भरभराटीचे अनेक दरवाजे उघडतील. तुमच्या पैशातून घरातून पैशाचा ओघ सुरू होईल आणि संपत्तीची पातळी एकदम उंचावर जाईल. पण मित्रांनो, जोखमीची अग्निपरीक्षा तर इथूनच सुरू होणार आहे. ज्या वेगाने धन तुमच्याकडे येईल, त्याच वेगाने ते गमावण्याचा धोका या काळात सर्वात जास्त वाढेल. जेव्हा संपत्तीचा ओघ वाढेल, तेव्हा तुम्हाला मोठ्या आकर्षक गुंतवणुकीची परीक्षा मिळेल. काही
कुंभ राशीच्या जातकांना आवाजावी जोखीम घेऊन मोठा फायदा मिळण्याचा मोह कोणीतरी देईल. हा काळ सोन्यासारखा असला तरी तुम्ही लोभ आणि भावनावर आधारित निर्णय घेतला तर तो आग लागून तुम्हाला जाळूनही टाकू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, आता तुम्हाला एक अत्यंत कठीण निर्णय घ्यायचा आहे. एवढी मोठी आर्थिक जोखीम घेण्याचे धैर्य तुमच्यात आहे का? आणि जर तुम्ही ती घेतली तर तुमचा निर्णय तर्कावर आधारित असेल की केवळ क्षणिक मोहावर? या पौर्णिमेला घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय आणि येणाऱ्या अनेक वर्षासाठी तुम्हाला संकटात टाकू शकतो. या पौर्णिमेला लक्ष्मी तुमच्या दारात येईल, पण ती तुमच्या संयमाची बुद्धीची कठोर परीक्षा घेणारी असेल. तुम्ही फक्त भावनावर नाही तर अत्यंत थंड डोक्याने तर्कावर आधारित निर्णय घेतल्यास पुढील अनेक वर्षासाठी तुमचे भविष्य सुरक्षित होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, अडथळ्याचा नाश करणारी ही पौर्णिमा आणि तेगाची कठोर परीक्षा घेणार आहे. जसे की कुंभराशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमच्या श्रीमंत होण्याच्या सामाजिक प्रगतीच्या मार्गात जे मोठे अभेद्य किचकट अडथळे उभे होते, ती भीतीची भिंत आता कार्तिक पौर्णिमेला धुळीस मिळेल. कारण हा काळ दीर्घकाळ घडलेल्या अडकलेल्या तुमच्या स्वप्नातील अडचणीचा महाविस्फोट करणार आहे. तुम्ही ज्या कल्पनासाठी, जसे की गाडी, बंगला, घर, श्रीमंती यासाठी महिनोन अनेक वर्षानुवर्षे झगडत आहात, मेहनत केली आहे, ज्या लोकांनी अशक्य म्हणून तुम्हाला हिणवलं होतं, त्या समस्या अचानकपणे एका रात्रीत अत्यंत वेगाने गतीने पुढे सरकताना दिसतील मित्रांनो. जसे की न्यायालयात अडकलेली, आशा सोडून दिलेली सामाजिक न्यायाची प्रकरणे असो किंवा तुमच्या संशोधनाचे थांबलेले पेटंट अचानक अनुकूल वळण घेतील. तुमच्या बुद्धिमत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल. घर, जमीन, मोठ्या गुंतवणुकीतून आलेले अडथळे मित्रांनो दूर होऊन तुमच्या स्थिर भविष्याचा मार्ग मोकळा होईल. ही स्थिरता तुम्हाला मोठी सामाजिक भूमिका घेण्यास बळ सुद्धा देईल. जर तुमचे खूप दिवसापासून गाडी, घराचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, ते आता सध्यात उतरेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या मोठ्या आजारासोबत लढत होतात, त्यामुळे अचानक सुधारणा तुम्हाला दिसायला लागेल. तुम्हाला हे सर्व चमत्कार वाटेल, पण ट्रस्ट मी मित्रांनो, हे तुमच्या आत्ताच्या कर्माचे फळ आहे. शनिदेवाने तुमच्यासाठी कृपा करून हे पाठवलं आहे. त्यामुळे या पौर्णिमेनंतर तुमच्या प्रत्येक अडचणी अडथळ्याचा नाश होणार. आणि या अडथळ्याचा नाश म्हणजे केवळ तुमचं यश नाही, तर एक अत्यंत प्रकारचं एक आत्मशुद्धीकरण असणार आहे. तुमच्या जुन्या सवयी, आळस, विसरभोळेपणा, विचार करण्याची चुकीची पद्धत किंवा काही विषारी लोक, तुमचे शत्रू जे तुमच्या प्रगतीला नकळतपणे अडथळा आणत होते, तुम्हाला विनाकारण त्रास देत होते, ते अचानकपणे तुमच्या जीवनातून बाहेर फेकले जातील. हा भावनिक त्याग क्षणभर वेदनादायक वाटू शकतो, पण ही तुमच्या आत्म्याची सर्वात मोठी सफाई असेल. नियती तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की आता जुने सोडा आणि नव्या भविष्यासाठी, नव्या शक्तीसाठी तयार व्हा. या पौर्णिमेच्या काळात शनी, गुरु यांच्या दुर्लभ योगामुळे कुंभ राशीच्या जातकांचे अंतर्मन अत्यंत संवेदनशील होईल. भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन तुमचे मन थेट ब्रह्मांडाशी आणि तुमच्या पूर्व शक्तीशी संवाद साधेल. हा क्षण एका महास्फोटासारखा असेल, जेव्हा तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या मनातील दीर्घकाळाचा गोंधळ दूर करून सत्यावर विजय मिळवेल. स्वप्न, संकेत आणि पूर्वजाचे रहस्यमय दर्शन सुद्धा होईल. या पौर्णिमेनंतर जसे की काही कुंभ राशीच्या जातकांना या काळात स्वप्नात ध्यानाच्या व्यवस्थेत अगदी जागृतपणे काही विलक्षण तेजस्वी संकेतही मिळतील. हे संकेत तुमच्या पुढील जीवन प्रवासाची दिशा ठरवणारे आहेत मित्रांनो. जणू ब्रह्मांड तुम्हाला गुप्त नकाशा देते. तुम्हाला वाटेल की हे केवळ योगायोग आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्या पूर्वजांनी दिलेले गुप्त उत्तर असेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा किंवा गुरुचा आशीर्वाद तुम्हाला संकेत स्वरूपात मिळेल मित्रांनो. हे अनुभव तुम्हाला सुरुवातीला भय मिश्रित वाटतील, कारण तुमचे मन एका वेगळ्या अनोळखी सत्याला स्पर्श करत असेल. पण हा अनुभव तुम्हाला आयुष्यभराची शांती, धैर्य आणि अफाट आत्मिक बळ सुद्धा देणार आहे. या दैवी शक्ती आणि पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला सहज मिळणार नाही. ही ऊर्जा घरात कायम टिकण्यासाठी तुम्हाला आत्मनियंत्रणाची कठोर परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. जसं की तुम्हाला तुमच्या आळस आणि अतिविचार व चुकीच्या आहार विहारावर तातडीने नियंत्रण मिळवावं लागेल. देवी पाहुणा तुमच्या घरात तेव्हा स्थिर होईल जेव्हा तुम्ही तुमच्या शरीर व मनाला शुद्ध कराल. आणि या पौर्णिमेला मिळालेले हे आत्मिक बळ हे तुमच्या आत्मिक पुनर्जन्माची सुरुवात असतील. त्याचसोबत तुमच्या करिअर व सामाजिक प्रगतीच्या किंवा आर्थिक धैर्याच्या मार्गातील एक गुप्त शत्रू या पौर्णिमेच्या आसपास तुमच्यावर अचानक आणि विचारपूर्वक रचलेला हल्ला रचणार आहे. हा शत्रू तुमच्या अत्यंत जवळचा विश्वासू व्यक्ती असू शकतो, जो तुमच्या यशाने ईर्ष्या करत असेल.
तुम्हाला अचानक कळेल की तुमच्या कामात किंवा वैयक्तिक आयुष्यात होणारे अडथळे हे योगायोग नव्हते, तर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक निर्माण केले होते. हा क्षण तुम्हाला तीव्र मानसिक वेदना आणि धक्का देणारा असेल, कारण विश्वास आणि विश्वासघात यांच्यातील रेषा आता तुमच्यासाठी ही स्पष्ट होईल. मित्रांनो, त्यासोबत तुमच्या मनात संशय, भीतीचे वातावरण राहीलच. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा, कोणाला दूर करावे, हा गोंधळ तुम्हाला क्षणभर विचलित करेल. तुमच्या स्वप्नातील स्पष्ट तर्कशुद्ध विचारच या काळात तुमचे सर्वात मोठे अस्त्र असेल. त्यासोबतच मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानो, कार्तिक पौर्णिमेचा हा विलक्षण कालखंड, जी तुमच्यासाठी मोठ्या बदलाची, बौद्धिक शुद्धीकरणाची आणि अज्ञात गुरुच्या दैवी आगमनाची आहे. जास्तीत जास्त त्यापासून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी, मागील कर्माची गाठ सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या दैवी पाहुण्याचे योग्य स्वागत करण्यासाठी विशिष्ट आध्यात्मिक उपाय मंत्राचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक असतं. या दिवसाला देवदिवाळी, कार्तिक पौर्णिमेला देखील म्हणतात. तो लक्ष्मीनारायणाच्या कृपेसाठी, आत्मिक शुद्धीसाठी आणि अखंड ज्ञान प्राप्तीसाठी सर्वात शुभ मानला जातो. म्हणूनच या काळात छोटे छोटे उपाय सुद्धा तुमच्या जीवनातील दीर्घकाळ टिकणारे मूलभूत बदल घडून आणतील. या शुभ मुहूर्तावर आत्मिक आणि भौतिक स्तरावर शांती मिळवण्यासाठी सर्वप्रथम पौर्णिमेच्या संध्याकाळी पूजाच्या मुहूर्तावर ज्ञानाची दिशा मानल्या गेलेल्या घराच्या पश्चिम दिशेला किंवा तुमच्या अभ्यास करण्याच्या ठिकाणी गाईच्या शुद्ध तुपाचा एक मोठा दिवा प्रज्वलित करावा. त्यामुळे तुमच्या बुद्धीतील गोंधळ दूर होऊन बौद्धिक शुद्धता, नवीन ज्ञानाने आकर्षण वाढेल. त्यासोबतच पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून देवी सरस्वती आणि दत्तात्रेयाच्या प्रतिमेसमोर बसून रुद्राक्ष माळाने 108 वेळा जप करावा. ओम ए ह्री क्ली महा सरस्वतीय नमः. या मंत्राचा अखंड उच्चारणामुळे तुम्हाला ब्रह्मांडीय संकेत अधिक स्पष्टपणे अनुभवास मदत होतील आणि तुमच्या घरात अखंड ज्ञानाचा वास होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्ण दर्शन घेऊन त्याला आडधे देणे तुमच्या भावनिक आणि मानसिक तणावावर उपचारासारखे कार्य करते. त्यासाठी एका पितळाच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे दूध व साखर मिसळावे आणि मनातील सर्व भावनिक अस्थिरता, एकटेपणा आणि तणाव दूर व्हावा यासाठी प्रार्थना करत चंद्राला हे पवित्र अर्घ्य अर्पण करावे. हे उपाय मंत्र तुम्ही पूर्ण श्रद्धापूर्वक नम्रतेने केल्यास कुंभराशीच्या जीवनात येणारे सर्वात मोठे बदल सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारे ठरतील आणि अज्ञात गुरुचा आशीर्वाद तुमच्या या जीवनात कायमस्वरूपी राहील. मित्रांनो, या कार्तिक पौर्णिमेच्या 5 दिवसात तुम्ही अनुभवलेल्या या 6 घटना केवळ योगायोग नाही, तर तुमच्या अनेक जन्माच्या कर्मफळाची गुंफण असणार आहेत. या कसोटीवर जे खरे उतरतील ते पुढील 5 वर्षासाठी आपली कर्मरेषा नव्याने लिहू शकतील. घाबरून जाऊ नका. जे काही घडत आहे तो नाश नाही, तर तुमचा भावनिक आणि बौद्धिक पुनर्जन्म असणार आहे. मित्रांनो, आशा करतो की कुंभराशीच्या जातकाने या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करावं. त्यासोबतच कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता असे पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहावे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील.